नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बांधकाम कामगार योजना, जी खूपच जास्त प्रसिद्ध योजना आहे महाराष्ट्र राज्यामध्ये. ठीक आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की त्याचे नूतनीकरणाचे अर्ज कसे करायचे. ठीक आहे. बांधकाम कामगारचे नूतनीकरणाचे अर्ज किंवा रिन्यूअलचे अर्ज कसे करायचे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. बां बांधकाम कामगार योजनेअंतर्गत आपल्याला भरपूर साऱ्या स्कीम्सचा लाभ देखील भेटतो. त्यामध्ये भरपूर साऱ्या स्कीम्स आहेत जसे की आपल्या बांधकाम कामगाराच्या पहिल्या विवाहासाठी ₹29,000 खर्च दिला जातो मंडळातर्फे. ठीक आहे. अजून शैक्षणिक रिलेटेड खूप साऱ्या स्कीम्स आहेत. भरपूर साऱ्या स्कीम्स महाराष्ट्र सरकारद्वारे राबवण्यात येत आहेत बांधकाम कामगार योजनेअंतर्गत. ठीक आहे. तर ह्यासाठी प्रत्येक वेळेस गरजेचं आहे की आपण आपले फॉर्म रिन्यूअल करत राहणं गरजेचं आहे. अजून एक योजना एक्झाम्पलसाठी बघितली तर बांधकाम कामगार समृद्धीसाठी असताना घरच्यांना 5 लाखाची मदत देखील दिली जाते. नैसर्गिक मृत्यू झाल्यास 2 लाखाची मदत दिली जाते. भरपूर साऱ्या योजना आहेत. पण त्यासाठी अट एवढीच आहे की बांधकाम कामगारांनी टाईम टू टाईम त्यांचं रिन्यूअल करणं गरजेचं आहे. जेणे की ते बांधकाम कामगार राहतील. ठीक आहे मित्रांनो. डिस्क्रिप्शनमधील लिंकवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ह्या वेबसाईटवर डायरेक्ट पोहोचाल. तिथं तुम्हाला भरपूर सारे ऑप्शन्स असतील. कन्स्ट्रक्शन वर्कर ऑनलाईन रिन्यूअल या वेबसाईटवरती आपल्याला म्हणजे ह्या वेबसाईटवरील ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. क्लिक केल्यानंतर काय करायचं तिथे एक पॉपअप येईल. त्या पॉपअपवरती आपल्याला काय करायचं आहे की न्यू रिन्युअल या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तिथं आपल्याला बांधकाम कामगारचे जे रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला भेटलेला आहे, ते बांधकाम कामगारचं रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे. प्रॉपररित्या टाकायचं आहे. जे आपल्या कार्डवरती मेन्शन आहे, ते बांधकाम कामगार रजिस्ट्रेशन नंबर इथं टाकायचं आहे. ठीक आहे. सबमिट क्लिक करायचं. सबमिट क्लिक केल्यानंतर आपले डिटेल्स इथे दिसणार आहेत. जे काही आपल्या बांधकाम कामगारांचे डिटेल्स आहेत, ते आपल्याला इथे दिसून जातील. ठीक आहे. म्हणून पुढे येतो भाग डिटेल्स ऑफ द 90 डेज वर्क सर्टिफिकेट 90 दिवसाचा अहवालच्या सर्टिफिकेटचं डिटेल्स काय आहे बाबा. तर वर्क नेचर म्हणजे कामाचे स्वरूप. तर इथं तुम्ही काही सिलेक्ट करू शकता. तुमच्या 90 दिवसाच्या अहवालावरती जे लिहिलेलं आहे ते तिथे सिलेक्ट करावं लागेल. माझ्या अहवालावर लिहिलेलं आहे ऑल टाइप ऑफ हेल्पर्स. तर ऑल टाइप ऑफ हेल्पर्स तर क्लिक करू शकतो. ठीक आहे. स्पेसिफिक तुमचं जे काम असेल त्या हिशोबाने तुम्ही सिलेक्ट करू शकता. ठीक आहे. टाइप ऑफ इश्यूअर ते देखील आपल्या 90 दिवसाच्या अहवालावरती मेन्शन असतं. तिथं स्पेसिफिकरित्या डायरेक्ट मेन्शन केलेलं असतं. ठीक आहे. तर 90 दिवसाचा अहवाल आपला कोणी दिलेला आहे, ग्रामसेवकने दिलेला आहे, कॉन्ट्रॅक्टर स्लॅश डेव्हलपरने दिलेला आहे. ते ऑप्शन इथं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. ऑप्शन आहे की डिस्पॅच नंबर. डिस्पॅच नंबर देखील आपला 90 दिवसाच्या अहवालावरती पर्टिक्युलरली अवेलेबल असतो. डिस्पॅच डेट जावक दिनांक हे देखील पर्टिक्युलरली आपल्या ह्याच्यावरती 90 दिवसाच्या अहवालावरती अवेलेबल असते. ठीक आहे. जर तुम्ही म्युनिसिपल ऑथरायझेशन सिलेक्ट केलेलं आहे, तर तुम्हाला टाकायची गरज पडेल. तर ते देखील 90 दिवसाच्या अहवालावरती अवेलेबल असणार आहे. ठीक आहे. तुमचा तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर ठीक आहे. तर जे तुम्ही तालुका तिथं निवडला आहे, तेच तालुका तुम्हाला व्हेरिफिकेशनसाठी येणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर तालुका प्रॉपररित्या निवडायचा आहे, जे 90 दिवसाच्या अहवालावरती आहे. ठीक आहे. मग त्यानंतर पुढं आपल्याला काय करायचं आहे, 90 दिवसाचा अहवाल सर्टिफिकेट अपलोड करायचा आहे. अपलोड झाल्यानंतर इथे क्लिक टू व्हिजिटिंग डेट्स. ठीक आहे. तर आपल्याला इथे व्हेरिफिकेशनसाठी जावं लागणार आहे सेंटरवरती. त्याची डेट आपल्याला इथं निवडायची आहे. ठीक आहे. तर इथे बघा जे व्हाईट स्लॉट्स अवेलेबल आहे, ते म्हणजे त्या दिवशी एम्प्टी आहे. तुम्ही जाऊन तिथे स्लॉट बुक करू शकता. ओके. आणि त्यानंतर कॅप्चा क्लिक करून टाकायचा आहे आणि सेव्ह बटनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक सेंड ओ-टी-पी म्हणून ऑप्शन आहे, त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला ओ-टी-पी येईल आपल्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती. ओ-टी-पी एंटर करायचा आहे. व्हॅलिडेट ओ-टी-पी करायचा आहे. ठीक आहे. व्हॅलिडेट ओ-टी-पी केल्यानंतर आपलं फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. एक्नॉलेजमेंट नंबर वगैरे दिसत आहे. ओके क्लिक करायचं आहे. ओके क्लिक केल्यानंतर प्रिंट क्लिक करायचं आहे आपल्याला आणि प्रिंट अपॉइंटमेंट लेटर आपलं प्रिंट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर ठीक आहे. हे अपॉइंटमेंट लेटर अत्यंत महत्त्वाचं आहे. हे अपॉइंटमेंट लेटरला आपल्याला प्रिंट करून केंद्रावरती घेऊन जायचं आहे. ठीक आहे.